Hello students, good morning. See, in previous video we have seen the information about natural gas based power plant and generation of electricity using natural gas power plant. Okay, पहा या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेले आहोत, इलेक्ट्रिसिटी जनरेशन यूजिंग नॅचरल गॅस पॉवर प्लांट्स. ओके, नॅचरल गॅसचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटी जनरेट कशा पद्धतीने केली जाते हे आपण या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्यातला थोडासा भाग राहिलेला आहे, मुद्दामच थोडासा ठेवलेला आहे, एकदम छोटासा व्हिडिओ आहे आजचा, तो आपण समजून घेऊयात काय आहे ते. पहा, नॅचरल गॅस पॉवर प्लांटमध्ये विच रिॲक्शन इज ऑकर, द रिॲक्शन विच ऑकर इन नॅचरल गॅस पॉवर प्लांट इज दॅट वन इज नथिंग बट दी combustion reaction. See, which reaction? Combustion reaction. Based on this reaction the whole process takes place. कुठली रिॲक्शन होते हो, तर कंबशन रिॲक्शन होते. कंबशन रिॲक्शन कोणाला म्हणायचं, जेव्हा कोणताही सबस्टन्स कोणताही केमिकल सबस्टन्स ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो अँड व्हेन देर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर टेक्स प्लेस, दॅट रिॲक्शन इज नोन ॲज कंबशन रिॲक्शन. मी काय म्हटलं पहा, कोणताही केमिकल सबस्टन्स किंवा केमिकल गॅस जेव्हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो आणि त्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर त्यातून कार्बन डायऑक्साईड आणि पाणी जर का तयार झालं, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर जर का फॉर्म झालं, दॅट रिॲक्शन इज नोन ॲज कंबशन रिॲक्शन. तर त्या रिॲक्शनला कंबशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. मी तुम्हाला ती कंबशन रिॲक्शन दाखवली सुद्धा होती. व्हेरी इझी आहे. पहा, नॅचरल गॅस आपण कोण घेतला हो, तर मिथेन हा नॅचरल गॅस घेतला. याला म्हणायचं नॅचरल गॅस. हा नॅचरल गॅस आपण कंबशन चेंबरमध्ये कोणाबरोबर घेतला, एअर बरोबर घेतला. आता एअर म्हणजेच कोण आहे, तर ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन बरोबर घेतल्यानंतर त्याच्यापासून मी सांगितलं तयार काय होणार, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होणार. आता ही रिॲक्शन आपण काय करूयात, बॅलन्स करूयात. इथं 2 देणार आहे मी, इथं 2 मोलिक्यूल आणि इथं 2 मोलिक्यूल. दिस रिॲक्शन इज नोन ॲज कंबशन रिॲक्शन. आणि ह्या कंबशन रिॲक्शनवरती बायोगॅस तुम्हाला माहीत आहेत ना, दॅट वन इज नथिंग बट दी एक्झाम्पल ऑफ नॅचरल गॅस पॉवर प्लांट यूजिंग नॅचरल गॅस पॉवर प्लांट विच जनरेट इलेक्ट्रिकल एनर्जी. कोणती रिॲक्शन होते त्या ठिकाणी, तर कंबशन रिॲक्शन होते. कंबशन रिॲक्शन म्हणजेच मिथेन जेव्हा ऑक्सिजन बरोबर बर्न केला जातो तेव्हा त्या ठिकाणी CO2 आणि जर का पाणी हे तयार झालं, CO2 आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार झालं, तर दिस रिॲक्शन इज नोन ॲज कंबशन रिॲक्शन. ही मी बॅलन्स केली. ओके, आणि ह्या कंबशन रिॲक्शनवरती काय आहे हो, नॅचरल गॅस पॉवर प्लांट पूर्णपणे डिपेंड आहे आणि यातूनच आपल्याला काय मिळते, इलेक्ट्रिसिटी मिळते. पहा, त्यानंतर आपण एक फ्लोचार्ट पाहिलेला होता. फ्लोचार्ट देखील मी तुम्हाला दाखवला. फ्लोचार्ट कशाचा होता, तर कशा पद्धतीनं प्रोसेस होते ते फ्लोचार्ट पाठ करायचे नाहीत. जर का तुम्ही शेवट आणि सुरुवात जर का बघितली तर सगळी सेम आहे. सुरुवातीला आपण काय करतो, एनर्जी सोर्स यूज करतो आणि शेवटी आपण काय करतो, टर्बाईन, जनरेटर, इलेक्ट्रिकल एनर्जी. ह्या 3 गोष्टी सेम ठरलेल्या आहेत. ओके, चेंज काय करायचं आहे, फक्त मधलं चेंज करायचं आहे. मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं, खूप सोपा टॉपिक आहे आणि खूप इझी देखील आहे. सगळ्याची जर का आउटलाईन पाहिली तर एकच आहे, फक्त प्रक्रिया थोड्याशा कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. प्रोसेसेस इज डिफरंट वन, अदरवाईज द आउटलाईन ऑफ ऑल पॉवर प्लांट्स इज सेम. पहा, आता आपण त्याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं हे देखील पाहिलेलं आहे. पहा, सगळ्यात पहिल्यांदा कसं होतं एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन, आपण काय वापरतोय हो, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. आपण फ्युएल म्हणून कोण वापरतोय, तर आपण फ्युएल म्हणून या ठिकाणी नॅचरल गॅस वापरतोय, हो की नाही. नॅचरल गॅसमध्ये कोणती एनर्जी असणार आहे, केमिकल एनर्जी असणार आहे. दिस केमिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, नॅचरल गॅस, आणि कोण इथे रिॲक्ट होते, तर ऑक्सिजन रिॲक्ट होतोय. या दोघांची रिॲक्शन होऊन तिथं हॉट गॅस तयार होतं. हॉट गॅस हा, आता हॉट गॅसमध्ये कायनेटिक एनर्जी असते. का हॉट गॅसमध्ये कायनेटिक एनर्जी असते का, तर मी तुम्हाला सांगते, गॅस मॉलिक्यूल किंवा गॅस पार्टिकल जे असतात हे कधीही शांत नसतात. ते नेहमी कसे असतात, दीज आर ऑलवेज इन अ मुवमेंट. दी पार्टिकल ऑफ गॅसेस आर ऑलवेज इन अ मुवमेंट अँड दॅट पार्टिकल ऑफ गॅसेस कन्सिस्ट ऑफ कायनेटिक एनर्जी. म्हणून कायनेटिक एनर्जी, केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, कायनेटिक एनर्जी विच प्रेझेंट इन हॉट गॅस. ओके, विच प्रेझेंट इन हॉट गॅस. शॉर्टमध्ये सांगते, झालेलं आहे. परत आता ही जी काही कायनेटिक एनर्जी आहे आपलं, सॉरी,
हा जो काही हॉट गॅस आहे हा पुढं कुठं पाठवला जातो, हा गॅस पुढं टर्बाईनमध्ये पाठवला जातो. मग टर्बाईन देखील काय होतात, ह्या हॉट गॅसमुळे रोटेट होतात म्हणजे मोशनमध्ये आहेत. मोशनमध्ये आहे म्हणजेच त्यांच्यामध्ये कोणती एनर्जी आहे, तर दॅट गॅस इज ऑल्सो कंटेन्स कायनेटिक एनर्जी, म्हणजेच कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस टर्बाईन किंवा टर्बाईनमध्ये असणारी कायनेटिक एनर्जी. लास्ट वन ते कुठं जाणार आहे, जनरेटरवरती जाणार आहे. आता इथं नको लिहूयात आपण, कारण की आपण एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन बघतोय. ओके, अँड आफ्टर दॅट दी जनरेटर प्रोड्युसेस पोटेन्शियल डिफरन्स अँड पोटेन्शियल डिफरन्स लीड्स टू इलेक्ट्रिकल एनर्जी. अशा पद्धतीनं एनर्जी कन्व्हर्जन होतं. पाठ करायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे. पहा परत एकदा सांगते, नॅचरल गॅस आपण फ्युएलमधून घेतोय. नॅचरल गॅस कोण आहे, मिथेन आहे. मिथेन म्हणजेच कोण आहे, केमिकल सबस्टन्स आहे. केमिकल सबस्टन्स म्हणजेच कुठली एनर्जी असणार आहे, केमिकल एनर्जी असणार आहे. पुढं ती कशामध्ये कन्वर्ट होते, हॉट गॅस पार्टिकल कसे असतात, मूवमेंटमध्ये असतात, म्हणून ती एनर्जी कोणती येणार, कायनेटिक एनर्जी. दिस कायनेटिक एनर्जी इज अगेन कन्वर्टेड टू कायनेटिक एनर्जी अँड आफ्टर दॅट potential difference generated in turbine and that potential difference leads to electrical energy. अशा पद्धतीनं हा इलेक्ट्रिकल एनर्जीचा फ्लो चार्ट देखील तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. सी नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट सम ॲडव्हान्टेजेस ऑफ नॅचरल गॅस पॉवर प्लांट्स. ॲडव्हान्टेजेस ऑफ नॅचरल गॅस पॉवर प्लांट्स. ओके, आता पहा नॅचरल गॅस. ओके, फ्युएल काय वापरतोय आपण, मिथेन वापरतोय. नॅचरल प्रोसेस आहे नाही. नॅचरल गॅस पॉवर प्लांटपासून आपण काय करतोय, इलेक्ट्रिकल एनर्जी क्रिएट करतोय. सो द कॅपॅसिटी ऑफ दिस पॉवर प्लांट इज हायर. द फर्स्ट ॲडव्हान्टेज इज द कॅपॅसिटी ऑफ generation of electricity of this power plant. Generation of electricity of this power plant is higher than that of the power plant which used coal. The power plant which used coal means which power plant, means थर्मल पॉवर प्लांट. पहा मी काय सांगितलेलं आहे, सगळ्यात पहिला ॲडव्हान्टेज, तर या ठिकाणी हा जो काही नॅचरल गॅस पॉवर प्लांट आहे याची कॅपॅसिटी कशी असते हो, याची कॅपॅसिटी ही जास्त असते. कोणापेक्षा, तर थर्मल पॉवर प्लांटपेक्षा इलेक्ट्रिसिटी जनरेशनची जी काही कॅपॅसिटी असते ही नॅचरल गॅस पॉवर प्लांटची जास्त असते. नंबर 2, सी इन दिस पॉवर प्लांट, इन दिस power plant the sulfur is not emitted during the reaction. The sulfur is not emitted during chemical reaction किंवा during, आपण असं म्हणूयात, during combustion reaction. Therefore it leads to what I will write here, leads to less air pollution. पहा सेकंड ॲडव्हान्टेज मी काय लिहिलेलं आहे या ठिकाणी, इन दिस पॉवर प्लांट दी सल्फर इज नॉट इमिटेड ड्युरिंग दी कंबशन रिॲक्शन. पहा या कंबशन रिॲक्शनमध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला सल्फर दिसतंय का, दिसत नाही. सल्फर डायऑक्साईड दिसतंय का, दिसत नाही. नायट्रोजन ऑक्साईड दिसतंय का, नाही दिसत. मग हे जे काही घातक वायू आहेत, दिस हार्मफुल गॅसेस इज नॉट इमिटेड ड्युरिंग दी कंबशन रिॲक्शन अँड देअरफोर इट लीड्स टू लेस एअर पोल्युशन. यामुळं काय होतं, तर लेस एअर पोल्युशन होतं. हवेचं प्रदूषण काय होतं, लेस अमाऊंटमध्ये होतं, जास्त प्रमाणात होत नाही. सो दीज पॉवर प्लांट्स आर व्हेरी यूजफुल अँड हार्मलेस. ओके, हे मी तुम्हाला सांगितलं. तिसरं काय लिहू शकतो आपण, दिस पॉवर प्लांट्स
are which power plant? Natural gas power plants. These power plants are very useful and also harmless to environment, and the capacity is also larger. Capacity is also larger. See, काय लिहिलेलं आहे मी? These power plant are very useful. हे कसे आहेत? युजफुल आहेत जास्त आणि हार्मलेस आहे. जे काही आपल्या एन्व्हायरमेंटला हार्म करणार नाहीत अशाच गोष्टी आपल्याला हव्यात ना. अँड द कॅपॅसिटी ऑफ दिस पॉवर प्लांट इज ऑल्सो लार्जर वन. पहा, जे काही आपण दोन पॉवर प्लांट पाहिले, कोणते? द थर्मल पॉवर प्लांट अँड न्यूक्लिअर पॉवर प्लांट. दिस लीड्स टू हाय एअर पोल्युशन, दिस लीड्स टू रेस्पिरेटरी डिसीजेस, दिस लीड्स टू एन्व्हायरमेंटल पोल्युशन. कंपेअर टू दॅट thermal power plant and nuclear power plant, the natural power plants are very easy and useful to use and harmless to the environment. अशा पद्धतीनं जर का तुम्हाला विचारलं what are the advantages of natural gas power plant, तर तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. Now we are going to discuss some major natural gas power plants present in India. Major natural gas power plants present in India. Present in India. Okay. First one is the place, another one is the state, and third one is the capacity of generation of electricity in megawatt. Okay. The first one is the see, here are the some places which are present in our India. First one is the place, second one is the state, and third one is the which amount of electricity generated in that power plant. See, the first name is the Samaralkotta. Samaralkotta. These places, state and capacity you have in your book, which is present in Andhra Pradesh state. And the capacity of this power plant of generation of electricity is nothing but the 2620 megawatt. The second one is the Anjan well. Anjan well, which is present in Maharashtra. Which state? In our state. And the capacity of generation of this power plant is 2200 megawatt. Third one is the Bhavana, and this one is present in Delhi. Okay. This one is present in, sorry, here is the places. It is also present in Maharashtra state. Here is the place, here is the state, here is the capacity. This one is also present in Maharashtra in Delhi, and capacity of this power plant is 1500 megawatt. And the last one is the Kondapalli, which is present in Andhra state, Andhra Pradesh state. Okay, and the capacity of generation of electricity is 1466 megawatt. पहा, या ठिकाणी मी काही मेजर नॅचरल गॅस पॉवर प्लांटची नावं लिहिलेली आहेत इंडियामधली. पहिला आहे समरलकोट्टा. कुठं आहे ते? आंध्र प्रदेशमध्ये. आणि किती कॅपॅसिटी आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशनची? 2620. दुसरा आहे अंजन वेल, विच इज प्रेझेंट इन महाराष्ट्र स्टेट. capacity 2220. Third one is a Bhavana, which is present in a Delhi state, Maharashtra, and capacity is 1500 megawatt एवढी इलेक्ट्रिसिटी तिथं जनरेट होते. And last one is the Kondapalli, which is present in Andhra Pradesh state, and the capacity of generation of this power plant is
1466 megawatt, and here is the your natural gas power plant is completed. पहा या व्हिडिओ लेक्चरमध्ये इथंपर्यंत नॅचरल गॅस पॉवर प्लांटपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी होते हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण इथं थांबूयात.